Hello everyone. Because of the refraction of light, we can observe early sunrise and delayed sunset. म्हणजे सूर्य उगवायच्या आधीच आपल्याला सूर्य दिसतो, तो हॉरिझॉनच्या वर यायच्या म्हणजे क्षितिजावर यायच्या आधीच तो आलेला नसतो तिथे, तरीसुद्धा आपल्याला दिसतो आणि डुबल्यानंतरही काही वेळ पुन्हा तो आपल्याला दिसत राहतो. असं 4 मिनटं जुन्या पुस्तकामध्ये 4 मिनटाचा वेळ दिला होता की 4 मिनटं सूर्यप्रकाश सूर्याचं दर्शन आपल्याला जास्त होतं. मग हे का बरं होतं? बिकॉज ऑफ द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. नाव अवर अर्थ ऑन दिस सरफेस वी आर हिअर ऑब्झर्वर. आपण इथे ऑब्झर्वर म्हणून आहोत. अँड अराउंड दिस अर्थ देअर इज अ डेन्सिटी ऑफ एअर नियर द अर्थ सरफेस. एअर डेन्सिटी इज मोर देन दॅट ऑफ वेन यू मूव अबव द सरफेस ऑफ द अर्थ. जसं जसं तुम्ही वर जाल एअरची डेन्सिटी कशी कशी कमी होत जाते. दॅट मीन्स रेज आर कमिंग. सूर्य जर आता इथे आहे, या पोझिशनला जर सूर्य असेल, इथे आहे, खाली आहे, हा हॉरिझॉन आहे, सूर्य जर इथे असेल दॅट मीन्स रेज आर कमिंग. आता सूर्य कुठे आहे? इथे आहे. आता रेज कसे ट्रॅव्हल होतील? दे आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम. सूर्य जिथे आहे तिथे एअर आहे का? नाही आहे. म्हणजे तो मीडियम कोणता झाला? व्हॅक्यूम झाला. व्हॅक्यूम म्हणजेच रेअर मीडियम झाला. देन दॅट ऑफ त्या मानाने इथपर्यंत येतेपर्यंत हे जी इथे एअरची डेन्सिटी आहे दॅट मीन्स रेज आर कमिंग फ्रॉम रेअर टू डेन्सर. इफ दे आर कमिंग फ्रॉम रेअर टू डेन्सर दॅट मीन्स दे बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. नाव हिअर इफ सन इज ॲट दिस पोझिशन. सूर्य उगवायचाच आहे. कुठे आहे? क्षितिजाच्या खाली आहे. बट रेज कमिंग हिअर लाईक दिस, लाईक बेंडिंग पोझिशन. ते बेंड होत येतात बिकॉज दे आर बेंडिंग अँड बिकॉज ऑफ विच द this one is the actual position. We can observe the apparent position of that sun here. म्हणजे ॲक्च्युअली तो खाली आहे तरी सुद्धा आपल्याला तो कुठे दिसतो आहे? वर दिसतो आहे. बिकॉज रेज आर कमिंग इन बेंड पोझिशन अँड धिस इज द ॲपरंट पोझिशन. इथे असला ॲक्च्युअली इथे आहे, परंतु तो कुठे दिसतो आपल्याला? इथे दिसतो आहे. म्हणजे तो थोडा वर दिसतो आहे, म्हणजे उगवायचाच आहे तरी सुद्धा तो आपल्याला वर दिसतो आहे. मग मला सांगा, इथे असेल तर तो कुठे दिसेल आपल्याला? इथे दिसेल. मग समजा इथे असेल तर तो कुठे दिसेल? वर दिसेल. असा करत करत जेव्हा तो माथ्यावर असेल तेव्हा तो सूर्य कुठे दिसेल? सांगा आता. जर तो इथे असेल, समजा त्याची पोझिशन जर खाली असेल तर तो वर दिसतो, इथे असेल तर त्याच्यापेक्षा वर दिसतो, इथे असेल तर त्याच्यापेक्षा वर दिसतो, या पोझिशनला असेल तर तो आपल्याला इथे दिसतो. कारण सूर्य काय होत? सूर्याचे रेज कसे होऊन राहिले? रिफ्रॅक्ट होऊन राहिले, चेंज करून राहिले स्वतःचं डायरेक्शन. बिकॉज दे आर मुव्हिंग फ्रॉम रेअर टू डेन्सर. मग जर इथे असेल तर इथे असेल. आता तिथे असेल, इथपर्यंत पोहोचल्यावर त्याचे रेज बघा कशी येऊन राहिले? अलॉंग द नॉर्मल. म्हणजे तो आता जिथे आहे तिथेच दिसेल. त्याची पोझिशन त्याच्यावर राहील का? नाही. तो कसा होऊन राहिला? अलॉंग द नॉर्मल येऊन राहिलेला आहे. आता बघा तो इथे आहे, आता तो समोर चालला इकडून. असा करत करत जेव्हा तो खाली जातो तरी सुद्धा तो कसा दिसेल? आपल्याला वरच दिसेल. म्हणजे तो सूर्य जर खाली गेला तर आपल्याला इथे दिसेल, इथे असेल तर तो वर दिसेल. म्हणजे इथपर्यंत आल्यानंतर, इथे आल्यानंतर सूर्य डुबला आहे तरी सुद्धा आपल्याला दिसतो आहे. म्हणजे तो जो दिसतो आहे आता, जो सूर्य आपल्याला दिसतो आहे, ती कोणती पोझिशन आहे त्याची? ॲपरंट पोझिशन. ॲक्च्युअली ती पोझिशन कशी असते? या साईडला जेव्हा उगवताना ती ॲपरंट पोझिशन नेहमी त्याच्या वर असते. तर इथे सुद्धा जेव्हा तो डुबतो तेव्हा त्याच्या वरची जी पोझिशन असते ती त्याची ॲपरंट पोझिशन असते. आणि ॲपरंट पोझिशन आपल्याला दिसते बिकॉज ऑफ द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणून सूर्याचं दर्शन आपल्याला 4 मिनटं लवकर होतं. तो जेव्हा तुम्हाला शेवटच्या क्षणाला सूर्य डुबताना दिसतो तेव्हा ॲक्च्युअली त्याची पोझिशन कुठे असते? खाली असते, क्षितिजाच्या. तर हे एक रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं, जसं मिरेज आहे, हॉली फायर आहे किंवा टिंकलिंग ऑफ स्टार आहे, अर्ली सनसेट, डिलेड अर्ली सनराईज, डिलेड सनसेट, हे सुद्धा त्याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतरचा पोर्शन बघू आपण, डिस्पर्शन ऑफ लाईट. नाव व्हॉट डू यू मीन बाय डिस्पर्शन? आता कधी तुम्ही रेनबो बघितला आहे? रेनबोमध्ये किती कलर असतात? 7 कलर असतात. ताना, पिही आणि जा. म्हणजे विबजॉर, VIBGYOR. आता V मीन्स व्हायलेट, I मीन्स इंडिगो, B मीन्स ब्ल्यू,
ग्रीन, येलो, दिसतंय का एवढं खालचं, हां, ऑरेंज, अँड धिस वन इज रेड. विथ जॉय. याचा जो क्रम आहे हे नेहमी लक्षात ठेवायचा, ता, ना, पी, ही आणि जा. आता हा रेनबोमध्ये हा जो कलर दिसतो हा कशामुळे दिसतो? बिकॉज ऑफ द सनरेज. नाव आपल्याला जो सूर्यप्रकाश दिसतो तो कोणत्या फॉर्ममध्ये दिसतो? व्हाईट लाईटच्या फॉर्ममध्ये दिसतो. आणि त्याच्यापासून जेव्हा पाऊस येतो आणि त्याचबरोबर सूर्य निघाला तर आपल्याला रेनबो दिसतो आणि आपल्याला असे 7 कलर दिसतात. विथ जॉय, व्हायोलेट, इंडिगो, इंडिगो म्हणजे एक निळा रंगाचा हे असतं, शेड असतो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. आता मी मुद्दामच ही डायग्राम अशी काढली कारण बिकॉज रेड हॅज मोर वेव्हलेंथ. त्याची वेव्हलेंथ कशी असते? जास्त असते. मग सर्वात कमी वेव्हलेंथ कोणाची असते? व्हायोलेटची. एवढं लक्षात ठेवायचं. इट हॅज मोर वेव्हलेंथ, दॅट मीन्स इट हॅज 700 नॅनोमीटर अँड हिअर नियर अबाउट 400 नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻9 मीटर. आणि आपली जी विजिबल लाईट बघण्याची रेंज असते ती सुद्धा 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. नाउ धिस लाईट, हा रेड कलर जो आहे त्याची वेव्हलेंथ म्हणजे दूरपर्यंत जाण्याची क्षमता, वेव्हलेंथ किती असते? 700 नॅनोमीटर. आणि व्हायोलेटची कमी असते, सर्वात कमी 400 नॅनोमीटर. यांच्यामध्ये एवढ्या कलरमध्ये याची सर्वात जास्त असते. आता बघा हा जो आहे, जसं आपण निसर्गात नॅचरली तो फिनॉमिना बघतो, मग असा फिनॉमिना आपल्याला एखादा प्रयोगशाळेमध्ये बघता येईल का? तर आयझॅक न्यूटन हॅज गिवन प्रिझम. दॅट मीन्स ही यूज द प्रिझम टू शो अस अ dispersion of light, that means separation of light. These light are separated by Newton by using prism. Now this one is the prism. When white light incident on this prism is like a inclined plane. ग्लास प्लेन्स आहे हे असे इन्क्लाइंड झालेले आहे. आता हा बघा प्रिझम आहे, याला बघा सर्व सगळीकडून बघा, हा दिस वन इज प्रिझम. नाव दीज आर द इन्क्लाइंड प्लेन लाईक धिस, असे बघा इन्क्लाइंड झालेले आहे. म्हणजे माझा हात जो आहे तो मी असा पकडला तर दॅट इज कॉल्ड ॲज इन्क्लाइंड प्लेन. नाव व्हेन व्हाईट लाईट पास थ्रू धिस सरफेस, या सरफेसवर जर व्हाईट लाईट पडत असेल, इट गेट डिस्पर्स. आता हा जर मी सरफेस असा पकडला, इथे पडला तर हा इकडून निघायला पाहिजे. आत्तापर्यंत सूर्यप्रकाश होता, आत्ताच गेला. नाव व्हेन व्हाईट लाईट फॉल्स हिअर ऑन दिस सरफेस बिकॉज ऑफ द चेंज इन द मीडियम. आता इथे मीडियमचं काय झाला? बदल झाला आहे. बिकॉज ऑफ द चेंज इन द मीडियम इट गेट डिस्पर्स into 7 colors, 7 separate colors. That means separation of colors because of the change in the medium of white light. White light चं रूपांतर 7 सेपरेट रंगामध्ये होत असेल तर त्याला म्हणतात dispersion of light. The phenomena in which separation of different color because of the change in media or medium is called dispersion of light. Here also white light falls on this surface. This medium is different, this one is different. Because of the medium change, this light get separated into 7 color and that is called spectrum. आता जो separated band तयार झाला इथे that is called spectrum. हा जो बँड आहे, सेपरेशन आहे, त्याला डिस्पर्शन म्हणतात. Now this white light is separated like this, that band is called dispersion of light. आता हा इनसाइड द प्रिझम, याच्या आतमध्ये तो डिस्पर्स झाला या सरफेसला. आता बाहेर निघताना तो काय झाला? पहिल्यांदा आता ही डायग्राम काढताना, जेव्हा तुम्ही पुस्तकातली डायग्राम काढता तेव्हा हमखास चुकीची डायग्राम काढता. ही डायग्राम काढताना बघा मी हा लाईट पहिल्यांदा हा रे सरळ काढला, त्यानंतर इथून काय करायचा? हा रे या पोझिशनला इथे असा वाकवून द्यायचा, इथून असा थोडासा वाकवायचा याला असा. त्यानंतर काय काढायचं? पहिल्यांदा हा पूर्ण रे असा काढायचा. दिस इज व्हाईट लाईट, दिस वन इज प्रिझम, नाव सुद्धा देऊन द्यायचं असं. हा रे असा दाखवायचा. आता इथून बघा हा एरो दाखवायचा. तुमच्या पुस्तकामध्ये हे एरो दाखवलेले नाही आहे, हे एरो दाखवायचे. नाव धिस डिस्पर्शन, धिस सेपरेशन टेक्स प्लेस इनसाइड द प्रिझम. When these rays coming out of the prism, जेव्हा बाहेर निघतात तेव्हा ते पुन्हा
त्यांचं पुन्हा मीडियम चेंज होऊन राहिला. इथून आता पहिल्यांदा रेअर टू डेन्सर, आता डेन्सर मधून रेअर, तर पुन्हा तो असा बँड बाहेर निघेल, पुन्हा त्याचं रेस काय होतील, वागतील. हे काढल्यानंतर मग आता तिच्या आतमध्ये 7 रेषा दाखवायच्या, 7 बँड दाखवायचे. 7, 1 2 3 4 5 6 7. आता या 7 मध्ये द लाईट विच हॅज मोर वेवलेंथ, ज्याची वेवलेंथ जास्त असेल तो चांगला दूरपर्यंत जातो आणि ज्याची वेवलेंथ कमी असेल तो लवकर थकतो, तर तो वागतो लवकर. मग इथे कोण जास्त बेंड झाला, हा वरचा जास्त, खालचा काय झाला, जास्त बेंड झाला, परंतु वरचा कसा दूरपर्यंत गेला. अँड देअरफॉर धिस वन इज रेड. आता इथून सुरुवात VIB, विब, GYOR असे तिथे रंग दाखवायचे आहे तुम्हाला. ही डायग्राम काढताना बरोबर काढायची. ही डायग्राम काढायला येते, क्वेश्चन कसा येणार आहे हे मी तुम्हाला इथे सांगणारच आहे. डायग्राम आत्ताच शिकवली तुम्हाला कशी काढायची, कुठे नावं द्यायचे, कसं द्यायचं. नाव हिअर दिस रेड लाईट हॅज मोर वेवलेंथ, देअरफॉर इट बेंड लेस. इट हॅज लेस वेवलेंथ, देअरफॉर इट बेंड मोर. म्हणजे जसा एखादा घोडा असेल ज्याची शक्ती जास्त आहे तो जास्त दूरपर्यंत जाईल, परंतु दुसरा एखादा घोडा आहे ज्याची शक्ती कमी असेल तर तो पटकन थकून जाईल, थांबून जाईल, वाकून जाईल. तर इथे सुद्धा बघा, हा घोडा म्हणजे रेड कलरचा जो घोडा आहे त्याची शक्ती, त्याचा पॉवर, त्याची वेवलेंथ कशी आहे, जास्त आहे, त्याच्यामुळे तो जास्त दूरपर्यंत जातो, तो कमी वाकतो. परंतु व्हायोलेट रंगाचा जो घोडा आहे तो काय होतो आहे, त्याची वेवलेंथ कमी आहे. वेवलेंथ कधी आहे त्याची 400 नॅनोमीटर, अँड देअरफॉर इट विल बेंड मोर. Now why it is traveling, why it is dispersing? Because light is a combination of 7 colors, 7 कलरचं कॉम्बिनेशन असतं आणि या 7ही कलरची जी वेलॉसिटी आहे या मीडियमसाठी डिफरंट असते. 7ही कलरची, प्रत्येक कलरची वेलॉसिटी या मीडियममध्ये डिफरंट असते. इट हॅज डिफरंट वेलॉसिटी for different color and therefore it will bend differently. If it is bending differently, its refractive index is different for this medium. प्रत्येक रंगाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा डिफरंट राहतो and therefore they are bending differently and therefore this spectrum is formed here. आता हा जो स्पेक्ट्रम आतापर्यंत सूर्याची किरणं होती त्याच्यामुळे मी तुम्हाला आता दाखवणारच होती की हा स्पेक्ट्रम कशा पद्धतीने तयार होतो. Now here if we take दिस 2 प्रिझम, आता बघा हा स्पेक्ट्रम जर इथे असा तयार झाला आहे या साईडला, इथेच मी दुसरा प्रिझम जर लावला असा याच्याच बाजूला, तर बघा ही चिप तयार झाली. काल जी चिप दाखवली होती तुम्हाला या पद्धतीची रेक्टँग्युलर चिप दाखवली होती त्याची डायग्राम मी अशी काढते आहे. तर ही बघा चिप तयार झाली. दॅट मीन्स दीज आर द रेज. इफ वी पास थ्रू दी सेकंड प्रिझम वी गेट व्हॉट वी, आपल्याला काय मिळायला पाहिजे, तर आपल्याला पुन्हा व्हाईट लाईट मिळतो. तर ही एक ॲक्टिव्हिटीचा प्रश्न आहे. व्हाईट लाईट जर या 2 प्रिझममधून पाठवला तर आपल्याला पुन्हा बाहेर निघताना व्हाईट लाईटच भेटतं. म्हणून जेव्हा तुम्ही प्रिझमला सूर्याच्या समोर पकडता तर तुम्हाला बँड दिसतो 7 कलरचा, परंतु जर तुम्ही ग्लास चिप जर सूर्याच्या समोर पकडाल तर तुम्हाला व्हाईट लाईटच दिसेल, स्पेक्ट्रम दिसत नाही. तर या पद्धतीने दिस इज कॉल्ड ॲज डिस्पर्शन ऑफ लाईट. लास्ट पोर्शन इज पार्शियल रिफ्लेक्शन अँड रेनबो वी विल टेक. आणि मी जमल्यास उद्या पहिल्यांदा समोरच्या क्लासमध्ये पहिल्यांदा तुम्हाला स्पेक्ट्रम दाखवेल सूर्याची किरणं गेली.